अमरावती जिल्ह्यातील वाढत्या कोरोना मृत्यूमुळे सर्वत्र चिंता निर्माण झाली आहे। कोरोना मृतकांना अग्निसंस्काराला हिंदू स्मशानभूमीत पेटत्या चितेची संख्या वाढली आहे। त्यातच गॅस दाहिनी 24 तास काम करीत आहे। मृतकाला अखेरचा निरोप देणाऱ्या नातेवाईकांना पीपीई किट दिल्या जात आहे। मात्र तेच नातेवाईक घरी परत असताना वापरलेले किट याच ठिकाणी बेपर्वाईपणे टाकून मोकळे होतात। मृतकांच्या अंतिम संस्कारच्या संख्या वाढल्याने हिंदू स्मशानभूमीतील कर्मचारी अंतिम संस्काराकरिता राखेचे ढिगारे जमा करीत असतात। त्यामुळे येथील राख शेजारीच राहणाऱ्या शिक्षक कॉलनी गडगडेश्वर परिसरातील नागरिकांच्या घरात हवेच्या माध्यमातून पसरतो। तर दुसरीकडे गॅस दाहिनीतून निघणाऱ्या धुरामुळे येथील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रोज सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत येथे कोरोना मृतकांच्या जळणाऱ्या चितामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। यामुळे नागरिकांनी आपली व्यथा भाजपा प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी यांच्याकडे स्पष्ट केल्याने खुद्द कुलकर्णी परिसरातील नागरिकांसह हिंदू स्मशानभूमीत पोहोचले। तेथील परिस्थिती पाहून ते सुद्धा चक्रावून गेले। शहरातील अनेक स्मशानभूमी असताना त्या ठिकाणी सुद्धा शासनाने कोरोना मृतकांचे अंतिम संस्कार करावे, तसेच येथील स्मशानभूमीच्या बेपर्वाईकडे शासनाने लक्ष द्यावे अशी प्रशासनाला विनंती केली आहे। या घटनेची माहिती घेण्याकरिता आमचे प्रतिनिधी हिंदू स्मशानभूमीत पोहोचले असता येथील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पीपीई किट मास्कला अस्ताव्यस्त पडलेल्या अशा बेपर्वाई व्यवस्थेबद्दल येथील नागरिकांनी विरोध केला आहे। कोविडच्या काळामध्ये अमरावती शहरातलं हे जे ख्यातनाम स्मशान आहे हिंदू स्मशान संस्थेचं, या स्मशानावरचं प्रेतांचं लोड प्रचंड वाढलेलं आहे। इथे 2 गॅस दाहिन्या लावण्यात आलेल्या आहे आणि या दोन्ही गॅस दाहिन्यांमध्ये पीपीई किटसह प्रेत जाळले जातात। याचा परिणाम असा होतो आहे की या दोन्ही गॅस दाहिन्या या सदोष आहेत, याच्यातून राख उडते, याच्यातून ते प्लॅस्टिकचे जळालेले पार्टिकल्स उडतात आणि आता हे स्मशान गावाच्या बाहेर राहिलेलं नाही, याच्या अवतीभोवती लोकांची घरं आहेत आणि या लोकांच्या घराच्या स्वयंपाकघरापर्यंत जाऊन राख पडलेली राहते। त्याच्यामुळे पहिले या दोन्ही ज्या दाहिन्या आहेत, गॅस दाहिन्या आहेत, त्याच्यातले दोष पहिल्यांदा दूर केले पाहिजे की जे काही प्रेत येतात त्या प्रेतांच्या पीपीई किट असतील, लोकांनी वापरलेल्या पीपीई किट असतील, लोकांनी वापरलेले मास्क असेल, प्रेताच्या अंगावरचे काढलेले कपडे असेल, या सगळ्याची विल्हेवाट या स्मशानाच्या छोट्याशा जागेत न लावता हे सगळे एका ठिकाणी जमा करून हे गावाच्या बाहेर नेऊन कुठेतरी डिस्पोज ऑफ केले पाहिजे, तिथे कुठेतरी नेऊन जाळले पाहिजे। इथे दर क्षणाला प्रेत येईल अशी अवस्था गेल्या काही महिन्यांमध्ये उद्भवलेली आहे। त्यामुळे इथले सगळे नागरिक त्रस्त झालेले आहेत। अमरावती शहरामध्ये काही एकमेव स्मशान नाही, अमरावती शहरामध्ये अनेक स्मशान आहेत, विविध वस्त्यांमध्ये स्मशान आहे। त्याच्यामुळे जिल्हा प्रशासनाने याचं नियोजन केलं पाहिजे, त्या भागातले प्रेत त्या स्मशानात जाळायला गेले पाहिजे। तिथे जर व्यवस्था नसेल तर तिथे व्यवस्था उभ्या केल्या गेल्या पाहिजे। पॅन्डेमिक मधला हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की याची विल्हेवाट कशी लावायची याची देखील योजना झाली पाहिजे। त्याच्यामुळे अनेक प्रेत हे जर वेगवेगळ्या स्मशानांमध्ये नेले तर या स्मशानावरचं जे लोड आहे ते लोड देखील कमी होणार आहे। नवीन गॅस दाहिनी आता इथे जी लागणार होती ती आमच्या जे इथले जे नगरसेवक आहेत, स्वातीताई कुलकर्णी, लविनाताई हर्षे आहेत, आमच्या आणखी 2 नगरसेवक आहेत, यांनी तो मुद्दा मांडला आणि तो मुद्दा मांडल्यानंतर त्या गॅस दाहिन्या ज्या आहेत त्या आता नवी गॅस दाहिनी लागणार नाही आहे। पण अजून जर शहरामध्ये आवश्यकता असेल तर विविध स्मशानांमध्ये, प्रामुख्याने जे स्मशान गावाच्या बाहेर आहे अशा स्मशानामध्ये ती गॅस दाहिनी, विद्युत दाहिनी लावली पाहिजे की जेणेकरून सगळं प्रेशर इथे येणार नाही। की पूर्ण विदर्भातले पेशंट सध्या अमरावतीमध्ये आहेत आणि जिल्ह्यातले पेशंट अमरावतीमध्ये आहेत, त्यांचा मृत्यू जर अमरावतीमध्ये झाला तर त्यांची सगळ्यांची प्रेतं इथे आणली जातात। त्यांच्या प्रेतांची विल्हेवाट किंवा त्यांच्यावरचा जो अंत्यसंस्कार आहे तो त्या गावी कसा होईल याची जो योजना देखील प्रशासनाने आखल्या गेली पाहिजे। बडनेरापासून तो वलगावपर्यंत या पूर्ण मोठ्या पट्ट्यामध्ये जेवढे काही स्मशान असतील तेवढ्या सगळ्या स्मशानांमध्ये प्रेतांचं डिस्ट्रीब्युशन होईल याची योजना नीट केली पाहिजे, लोकजागरण केलं पाहिजे। असं आहे की इथले लोक प्रचंड, या लोकांचा आक्रोश आहे, त्याच्यामुळे हा आक्रोश प्रशासनाला थांबवावा लागणार आहे। हे वारंवार भेटतात, आंदोलन करतात। आज इथल्या लोकांची मानसिकता अशी आहे की जर आता आमचं म्हणणं ऐकलं गेलं नाही तर आम्ही एकही प्रेत स्मशानामध्ये येऊ देणार नाही। एका अर्थाने ही दिसायला प्रेताची विटंबना दिसते, पण त्याच्यापेक्षाही यांचं जिवंतपणे जगणं मुश्किल झालेलं आहे लोकांचं। आणि म्हणून माझं जिल्हा प्रशासनाला नम्र विनंती आहे, आव्हान आहे की त्यांनी तात्काळ याच्यावर रेमेडी शोधली पाहिजे, उपाययोजना शोधली पाहिजे आणि या पॅन्डेमिकमध्ये सूक्ष्म नियोजन करून, मायक्रो प्लॅनिंग करून तात्काळ त्या अन्य स्मशानांमध्ये व्यवस्था उभ्या करून
प्रेतांचं डिस्ट्रीब्युशन वेगवेगळ्या स्मशानांमध्ये झालं पाहिजे, याची व्यवस्था केली पाहिजे. हे जर नाही झालं तर एक मोठं आंदोलन, जनआंदोलन या भागात उभं राहण्याच्या मार्गावर आहे. एवढा इशारा मी निश्चितपणे प्रशासनाला देऊ शकतो. राहुल टेकाडे, विदर्भ न्यूज, अमरावती.